सर, नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार. मी प्रियदर्शन जाधव. मी या नाटकात दुर्गेश नावाचं पात्र करतोय. 2:22 या नाटकात. आ, खरं तर तो एका ज्या घरात येतो त्या घरात एक गेस्ट म्हणून येतो आणि वरवर काय आपण म्हणू उथळ विनोदी वाटणाऱ्या माणसाच्या मागे सुद्धा काहीतरी एक हॉरिफाईंग किंवा हॉररफुल बॅकस्टोरी आहे आणि त्याचं बॅगेज घेऊन कदाचित त्याला सगळं आयुष्य जगावं लागतंय किंवा ते फार त्याने कुठे डिस्क्लोज नाही केलंय असं ते पात्र आहे. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकारांबद्दल काय सांगणार? खतरनाक सहकलाकार आहेत. अनिकेत बरोबर मी खूप सिनेमे केलेले आहेत. अनिकेतला मी डिरेक्ट केलेलं आहे. अनिकेत बरोबर खूप चांगल्या, खूप बऱ्या, खूप वाईट सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. माझा तो खूप कॉलेजपासूनचा जुना मित्र आहे. आम्ही एकमेकांना ओळखून आता जवळ-जवळ 25-27 वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यामुळे अनिकेत तर माझा मित्र आहे. रसिकाने माझ्या सिनेमात काम केलेलं आहे. रसिका, मी आणि अनिकेतने एका अत्यंत वेगळ्या अशा सिनेमात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने आमची भेट झाली आणि ह्या नाटकात आम्ही परत एकत्र आहोत. गौतमी बरोबर मी पहिल्यांदाच नाटक करतोय. ह्याआधी मी अनफॉर्च्युनेटली गौतमीचं नाटक पाहू शकलेलो नाहीये, पण ह्या नाटकात एकत्र काम करायची संधी मिळाली. ह्या नाटकाच्या सगळ्यात जास्त ताल मी गौतमीने केलेल्या असल्यामुळे आणि तिला हे नाटक अधिक माहीत असल्यामुळे तसे आम्ही तिलाच फॉलो करत होतो, की तिचे विचार किंवा तिला या नाटकाबद्दल काय वाटतं असे फॉलो करतच आम्ही हळू-हळू ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आलो. सगळ्यात शेवटी या नाटकाच्या प्रोसेसला अनिकेत जॉइन झाला, पण सगळं नाटक अत्यंत छान पद्धतीने पार पडलं. आमची टीम खूप छान आहे. आम्ही खूप फिरतो, आम्ही खूप खातो-पितो गावोगावी जाऊन. आज नाटक जेव्हा ओपन झालं, नाटक 7 डिसेंबरला जेव्हा ओपन झालं आणि या नाटकाचे पहिल्याच 2 दिवसात 5 प्रयोग झाले इंदोरला. इंदोरला नाटक ओपन झालं. तर ते 5 प्रयोग झाल्यानंतर एक चौघांनाही मला असं वाटतं, की एक अ, ज्याला आपण बेसिक कॉन्फिडन्स म्हणू, तो बेसिक कॉन्फिडन्स आला आणि आम्हाला खात्री होती, की हे नाटक चांगलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असल्यामुळे आजही उत्तम बुकिंग आहे. उत्तम प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं, की कुठल्या नटाला असं वाटणार नाही, की यशस्वी नाटकाचा आपण भाग व्हावं, तसं आम्हाला चौघांनाही वाटतंय. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्यूअर्सला काय सांगाल? माझ्या काय व्ह्युअर्सना काय सांगणार? 2:22 नावाचं आमचं हे नाटक आहे. आता नागपूर दौरा झाला, कोल्हापूर दौरा झाला, महाराष्ट्रात, मुंबईत तर प्रयोग होत आहेतच, पुण्यात प्रयोग होत आहेत, इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. मला असं वाटतं थिएटरला किंवा लाईव्ह आर्टला खूप चांगले दिवस आहेत. आज 2:22 बरोबर इतर नाटकं जी आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. म्हणजे एक काळ असा होता, की मोजून एक 4 किंवा 5 नाटकं रंगभूमीवर खूप जोरात चालायची आणि बाकी ॲव्हरेज बिझनेस करायची. म्हणजे मी व्यावसायिक नाटकाबद्दल म्हणतोय. पण आज व्यावसायिक नाटकाबरोबर एक्सपेरिमेंटल थिएटर, पॅरलल थिएटर यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. आज रंगभूमीवर माझ्या मते एक साधारणतः 12 ते 13 नाटकं अशी आहेत, की जी खूप व्यवस्थित जोरात चालू आहेत. काही गाण्यांचे कार्यक्रम आहेत. त्यांना सुद्धा प्रचंड हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. आणि ह्यातून एकच खूप आशादायी चित्र असं निर्माण होतं, की थिएटरला मरण नाही. लोक नाटक पाहायला किंवा कुठलीही लाईव्ह आर्ट पाहायला येतीलच असं मला वाटतं आणि त्यांनी यावं.